आकाशवाणी औरंगाबाद केंद्र. प्रासंगिक. प्राचीन मराठी वाङ्मयाचे संशोधक आणि अभ्यासक भगवंत देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं विशेष वाङ्मय पुरस्कार यावर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. प्राचीन मराठी वाङ्मयाच्या संशोधन समीक्षापर ग्रंथाला दिला जाणारा हा पहिला पुरस्कार मुंबईतले संत साहित्याचे अभ्यासक सुभाष देशपांडे यांच्या चिरंतनाचा ज्ञानदीप संत नामदेव या ग्रंथाला जाहीर झाला. औरंगाबाद इथं परिषदेच्या सभागृहात ज्येष्ठ समीक्षक बाळकृष्ण कवठेकर यांच्या हस्ते देशपांडे यांना हा पहिला विशेष वाङ्मय पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना देशपांडे म्हणाले, अलीकडच्या काळामध्ये माणसं फारसं कोणाविषयी चांगलं बोलत नाही आणि चांगलं ऐकण्याची सवयही आपल्याला राहिलेली नाही. निजामी राज्यामध्ये मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी वेशभूषा, मराठी साहित्य या सर्वांचं संरक्षण, संवर्धन, प्रचार करणं ही अत्यंत कठीण अशी गोष्ट होती. अशा काळामध्ये देशमुख सरांनी फार मोठं काम केलं. तेव्हा सर्वप्रथम मी आदरणीय भगवंत देशमुखांना मनपूर्वक विनम्र अभिवादन करतो. आपण सारे हैदराबाद स्टेटमधले आहोत आणि निजामाच्या राज्यामध्ये सर्व प्रकारचे अत्याचार आपल्यावर होत होते. म्हणजे मराठी भाषेच्या संदर्भात भाषा, भूषा, भोजन आणि भवन या सर्वांवर एक अतिरेकी असं आक्रमण होत होतं. अशा त्या काळामध्ये ज्यांनी मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस या सर्वांना जपण्याचं, सांभाळण्याचं आणि त्यांचं संवर्धन करण्याचं कार्य केलं, त्या सर्व श्रेष्ठ व्यक्तींना मी मनपूर्वक, आदरपूर्वक अभिवादन करतो. या प्रसंगी मला माझे मित्र डॉक्टर सुधाकरराव देशमुख यांची आठवण येते. पण मागच्या 10-12 वर्षामध्ये त्यांनी आपली वैद्यकीय सेवा थांबवलेली होती आणि विचारांच्या क्षेत्रात काम करण्यात ते मग्न होते. एक श्रेष्ठ विचारवंत, प्रतिभावंत, प्रज्ञावंत असा हा माणूस होता. आणि अशा या माणसाची मैत्र माझं होतं, अंतरंग मैत्री होती. त्यांच्याशी झालेल्या चर्चा, त्यांच्याशी झालेल्या मतभेद, त्यांचे झालेले वादविवाद आणि त्यांच्याबरोबर आमच्या सर्व मित्रमंडळी याच्यातून काहीतरी लिहिण्याची प्रेरणा मला मिळाली. म्हणून मी सुरुवातीला आदरपूर्वक त्याचं स्मरण करतो. खरं म्हणजे हा पुरस्कार स्वीकारत असताना मी कृतज्ञ तर आहेच, पण त्याचबरोबर थोडासा संकोचही मला वाटतो. त्याचं कारण असं आहे की मी प्राध्यापक नाही, मी संशोधक नाही, मी अभ्यासक नाही. महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक, ज्याला आपण भूविकास बँक म्हणतो, ज्याचा आणि वाङ्मयाचा काहीही संबंध नाही, असला तर आमचा साहित्याचा संबंध आहे तो शेतीतल्या साहित्याचा संबंध होता. तेव्हा मी अशा वातावरणात वाढत असताना हे काही लिहितोय, हे संशोधनपरक तर नाही, हे निश्चितच आहे. हे संशोधनपरक नाही, परंतु मला जे जाणवलं, माझ्या जे संवेदनशीलतेला जे मला वाटलं ते मी लिहिलेलं आहे. विचारांच्या क्षेत्रात कुठलाही विचार हा अंतिम असत नाही. विचार अंतिम झाला की त्याचं काय होतं ते आपण पाहतो. त्याचा मार्क्सवाद होतो, त्याचा सावरकरवाद होतो, त्याचा आंबेडकरवाद होतो. म्हणजे विचार पुंजीत होता, पण विचारांच्या क्षेत्रात अंतिम काही नसतं हे समजून सगळ्या महापुरुषांकडे पाहिलं की मग विचारांच्या कक्षा रुंदावायला लागतात, विचार अधिकाधिक वेगळे व्हायला लागतं. आणि महापुरुषांना श्रद्धांजली ही असते की त्यांनी जे विचार मांडलेले आहेत त्यांच्या पुढचे विचार जर आपण काही मांडू शकलो तर ते अधिक उपयोगाचं होईल असं मला वाटतं. म्हणून सर्वप्रथम मी मराठवाडा साहित्य परिषद आणि या ग्रंथाची निवड ज्यांनी पुरस्कारासाठी केली त्या पुरस्कार समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांचे मनपूर्वक आभार मानतो. या पुरस्काराने मला आनंद झाला आहे हे वेगळं सांगायला नकोच, कारण असा माणूस एखादाच असेल की ज्याला पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद होत नाही.
परंतु मला आनंद होण्याची अनेक कारण आहेत. मी पुस्तक लिहिलं आणि त्याला पुरस्कार मिळेल असं मला कधी वाटलंच नाही किंवा कधी अपेक्षाही केली नाही. वाङ्मयाच्या लेखनासंबंधीचा हा माझा पहिला पुरस्कार आहे. त्यामुळे साहजिकच मला आनंद, पहिला पुरस्कार आहे याचा झालेला आहे. हा मराठवाडा साहित्य परिषदेने दिलेला पुरस्कार आहे, म्हणजे माझ्या घरच्या माणसांनी मला दिलेला पुरस्कार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेची 1972-73 मध्ये डॉक्टर गोगो कुलकर्णी असताना आम्ही पहिल्यांदा शाखा पुनरुज्जीवित केली. मी त्यावेळेपासून कार्यकारिणीवर मिळाले आणि ती पुनर्जीवन करताना पुरंदरांसारख्याने तिचं उद्घाटन केलं होतं. तर मराठवाडा साहित्य परिषदेशी मी संबंधित आहे, राजीव सभाचा तर आहेच आहे आणि संबंधित असल्यामुळे हा माझ्या घरच्या माणसांनी केलेला पुरस्कार आहे. म्हणून मी सरांना सांगितलं की तुम्ही मला आणायला वगैरे येऊ नका, मीच येतो. कारण हा घरच्या माणसांनी, आपल्या माणसांनी आपल्यासाठी केलेला पुरस्कार आहे आणि म्हणून मला पुरस्काराचं मोल हे अधिक वाटतं. कारण मराठवाडा साहित्य परिषद ही मराठवाड्यातल्या लेखकांची, साहित्यिकांची मातृसंस्था आहे आणि मातृसंस्थेने केलेला पुरस्कार हा निश्चितच कौतुकास्पद तर असतोच आणि तो पुरस्कार आनंद देणाराही असतोच. म्हणून हा पुरस्कार मी अत्यंत विनम्रपूर्वक स्वीकारत आहे. त्याचबरोबर हा पुरस्कार हा संत नामदेवांचा आणि सर्व संतांचा प्रसाद आहे असं म्हणून प्रसाद रूपाने हा पुरस्कार स्वीकारतो. मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी परंपरा या सर्वांमध्ये संत साहित्याचं एक अलौकिक असं स्थान आहे. म्हणजे संत कोणी असो, महानुभाव असोत, रामदासी असोत, वारकरी असोत किंवा ह्यापेक्षा आणखीन दत्त संप्रदायातले असोत, या लोकांनी परंपरा टिकवण्याचं, परंपरा समृद्ध करण्याचं, परंपरेला दिशा देण्याचं आणि परंपरेमध्ये बहुजन समाजाला सामावून घेण्याचं काम केलं. मतभेद असतील, कुठलाही परिपूर्ण काहीही असत नाही जगामध्ये, मतभेद असतील, परंतु ही परंपरा ही आमची परंपरा आहे. परंपरा आपण पूर्ण नाकारू शकतो का? परंपरा आपण नाकारू शकतो याचा अर्थ असा की परंपरेबद्दल जे त्याज्य आहे, जे दुर्लक्षणीय आहे, ते आज उपयुक्त नाही आहे, ते आम्ही निश्चितपणे नाकारणार आहोत. पण परंपरा संपूर्णपणे नाकारणं शक्य नसतं, कारण परंपरेतूनच नवता निर्माण होत असते. परंपरेचा परीघ विस्तृत करणारी नवता असते. पण परंपरा आणि नवता हे एकत्र असतात. म्हणून संत साहित्य हा मराठी संस्कृतीचा ठेवा आहे, अमूल्य ठेवा आहे. ती मराठी माणसाच्या मर्मबंधाची ठेव आहे आणि ही ठेव आपण जोपासली पाहिजे, आपण वाढवली पाहिजे, तिचा अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. संतांच्या प्रसादानेच आपण मराठी भाषा समृद्ध करू शकणार आहोत. मी या संदर्भात एक विचार असा मांडू इच्छितो की अलीकडच्या काळात मराठी भाषा मरणार आहे का, म्हणजे राजवाड्याने मुमूर्षू असा शब्द वापरला होता आणि आता सतत ही चर्चा होती की मराठी भाषा संपणार आहे का. आपण मराठीमध्ये बोललो तर मराठी भाषा संपणार नाही. पण आपण आज मराठी बोलतो का? आपण साधारणपणे जेवायला जात नाही, आपण लंच किंवा डिनरला जातो. हे असं का? जे शब्द आहेत ते वापरा ना. मी पायाळू असा एक शब्द त्या नामदेवांच्या पुस्तकात वापरला तेव्हा शहरात राहणारी एक माझी बहीण मला असं म्हणाली, अरे पायाळू म्हणजे काय रे, हा पायाळू काय शब्द दिलं? म्हणून मी पायाळू शब्दाचा अर्थ मग तिथे दिला. म्हटलं तिला जर समजलं नसेल तर अनेकांना पायाळू म्हणजे काय तुम्हाला समजणार आहे. कारण तुम्ही मराठवाड्यातल्या, मराठी जिथे जन्मली तिथले आपण आहोत, त्यामुळे पायाळू आपल्या का आपण मराठी समजलं तर पायाळू पण आपल्याकडे आहे, त्यामुळे आपण पायाळू समजणार. पण अशी शब्द लुप्त होत आहे. माट्याने असं म्हटलं होतं की मराठी भाषा समृद्ध करायची असेल तर नवे नवे शब्द नव्या जातीतल्या लोकांकडून आले पाहिजेत. हे शब्द येत आहेत पण हे शब्द आपण विसरतो. ग्रामीण साहित्यातले शब्द, दलित साहित्यातले शब्द, हे सगळे शब्द पुन्हा पुन्हा आपण जर वापरायला लागलो. इंग्रजी बोलताना इंग्रजी जरूर वापरा. मी इंग्रजी बोलत असताना जर 4 शब्द मराठी बोललो तर आपण हसणार, पण मी मराठी बोलत असताना एखादं वाक्य इंग्रजीमध्ये बोललो तर आपण त्याची वाहवा करणार. म्हणजे मराठी भाषेविषयी आपल्याला प्रेम आहे का? हे जर प्रेम असेल तर निश्चितपणे आपण मराठी बोलायला लागलं पाहिजे. शब्द लुप्त होतच असतात पण ते शब्द पुन्हा पुन्हा आणले पाहिजेत. जसं आता सैराट आला, कुठल्याही कारणाने म्हणजे सैराट आला, शब्द आला ना, सिनेमाही तुम्ही काय बोलत नाही, शब्द आला, सैराट शब्द आला. हा सैराट शब्द रामदासांच्या वाङ्मयासाठी. म्हणजे आपल्याकडे संत साहित्यातून सुद्धा असे शब्द आपण घेऊ शकतो. भाषा ही समृद्ध करायची असेल तर शब्द हे असे आपले शब्द आपण आपले संस्कृतनिष्ठच घेतले पाहिजेत असं नव्हे. पण दिग्दर्शक सोडून डायरेक्टर का म्हणा, काय मराठी नाटक,
मराठी नाटक हे मराठी नाटकाला इंग्रजी शीर्षक, म्हणजे ज्यांना मराठी शीर्षक सुचत नाही अशी माणसं मराठी नाटकं लिहितात. हे मला कुठेतरी म्हणजे खंत वाटते. म्हणजे ही साहित्य परिषद असल्यामुळे मी हे बोलतोय की कुठेतरी मला खंत वाटते. मराठी कादंबऱ्याची नावं, एक मराठी कविता वाचली सोलापूरच्या साहित्य संमेलनामध्ये, 99% शब्द इंग्रजी होते. कशा करता मी, आणि मोठा कवी येतो, मोठा कवी आहे आणि मोबाईलवर कविता करत असताना त्यांनी ती कविता वाचली, त्यात 90% शब्द इंग्लिश होते. मग तिला मी मराठी कविता का म्हणावं? मराठी कविता तर निदान मराठीतल्या, मराठी कादंबरी मराठीतल्या, मराठी नाटक मराठीतल्या, मराठीत ललित लेखन मराठीतल्या, आणि माझ्यासारखं थोडं बोलतील तर तेही मराठीतल्या. म्हणून मराठी लेखन करावं असं मला वाटतं. भगवंतराव देशमुखांचा विद्यार्थी नाहीये, पण तरी मी त्यांना गुरु मानतो. आपण गुरुतत्व जिथे जिथे दिसतं तिथं सगळीकडे आपण सर्वांना गुरु मानतो. तुम्ही सगळे माझे गुरुच आहात, कारण गुरुतत्व हे आपण सगळीकडे मान्य केलेलं आहे. त्यामुळे गुरुतत्वाच्या आधारे आमचे दोषही दाखवा, म्हणजे पुढल्या लेखनामध्ये आम्हाला काहीतरी सुधारणा करण्याचं होतं काही. पण माझे इतकं चांगलं ते बोलले की पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानतो. आणि मी या मताचा आहे की लेखकांनी पुस्तकावर बोलू नये, शक्यतोवर, म्हणजे आवश्यकता असेल तिथे बोलू नये. कारण पुस्तक प्रकाशित झालं की त्याचे अधिकार हे वाचकांकडे असतात. वाचकांनी त्याची काही परिवाईट प्रतिक्रिया, चांगलं म्हणावं वाईट म्हणावं, पण वाचावं. वाचलं तर ते चांगलं वाईट म्हणतील, आणि म्हणून वाचून म्हणावं. हो, अलीकडे असं सुद्धा होतं, कोणी लिहिलंय आणि कशावर लिहिलंय. मला हाही अनुभव आला. मी रामदासांवर पुस्तक लिहिलं, दखल घेतली नाही. बसवेश्वरांवर पुस्तक लिहिलं तेव्हा ती दखल अनेक प्रकारे घेतली, त्याच्यावर 10-20 ठिकाणी लिहून आलं. आणि नामदेवांना लिहिल्यानंतर आता तर एवढी मोठी दखल घेतलेली आहे. म्हणजे दखलही घेतली जाते, घेतली जात नाही असं नाही. दखल घेतली अशी दखल वाचक घेतात, आणि म्हणून वाचनाने आणखी अधिक वाचावं. माझं वाचावं असं म्हणत नाही मी, इतरांचं वाचावं आणि वाचून त्याची दखल घ्यावी अशी विनंती करतो. मराठवाडा साहित्य परिषदेने हा जो पुरस्कार दिला आणि हा माझा जो सन्मान केला, माझ्याविषयी ते 4 चांगले शब्द बोलले, त्या सर्वांविषयी मराठवाडा साहित्य परिषद कार्यकारिणीचे सर्व सदस्य, आदरणीय प्राचार्य खाले सर आणि आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि मी एवढंच म्हणेन की तैसा तुम्ही मी अंगीकारीला, तैसा तुम्ही मी अंगीकारीला, सज्जनी आपुला म्हणितला. त्या सगळ्या सज्जनांनी मला आपलं म्हटलंय. तैसा तुम्ही मी अंगीकारला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपसाहला, प्रार्थुताई प्रार्थुताई. धन्यवाद. प्रासंगिक या सदरात आताच आपण मुंबई इथले संत साहित्याचे अभ्यासक सुभाष देशपांडे यांच्या भाषणाचा संपादित अंश ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.